आज आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी थोरात व आरपीआयचे नेवासा तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते नेवासा येथे जमा झाले आहे। तरी आज काय संदर्भात ते इथे जमा झाले आहे तरी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। तरी सुरेंद्रजी, आज आपली इथं बैठक झाली नेवासा फाटा येथे, तरी आपण काय सांगाल आज? देशाचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब राहुरी तालुक्यामध्ये कणगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी, तसेच त्यांच्यासोबत पालकमंत्री आमदार विखे साहेब, माजी आमदार माजी मंत्री पायल तनपुरे आणि आता ते नवनिर्वाचित आमदार झाले अक्षय कडले यांच्या उपस्थित आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे। आणि या कार्यक्रमाचं माध्यम हे आहे की नव्याने तिसऱ्यांदा राज्यसभेत आठवले साहेबांची निवड झाली आणि त्यांचा सत्कार जिल्ह्याच्या वतीने आम्ही ठेवला आहे। असा हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज नेवासा तालुक्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हेच आवाहन केलं की नेवासा तालुक्यातून होता येईल तेवढं जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण या कार्यक्रमाला येण्याचं आम्ही आवाहन केलं आहे। तरी नेवासा तालुक्यातील तेलकुळगाव येथे काही दिवसापूर्वी घटना घडली होती की बाबासाहेबांचा पुतळा तिथून हटवण्यात आला होता, तरी त्या बाबतीत आपण काय सांगाल? त्या पुतळा हटवण्याचं कारण असं आहे की त्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी त्याच गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा बसवला आहे आणि नंतर 14 एप्रिलला काही आमच्या लोकांनी, दलित समाजाच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसवला आहे, परंतु प्रशासनाने बाबासाहेबचा पुतळा तिथून हटवला आहे। आता आम्ही प्रशासनाला मागणी केली, गेली 1 महिन्यापासून तेलकुळगावच्या लोकांसोबत आम्ही एसपी ऑफिसला भेटलो, कलेक्टरला भेटलो की बाबासाहेबचा पुतळा आम्हाला ते बसवायचा आहे, किंवा मग आम्ही त्यांना पर्याय ठेवला की जोपर्यंत दोन्ही पुतळ्याला परवानगी येत नाही तोपर्यंत मग दोन्ही पुतळे आज्ञा ठिकाणी ठेवा आणि दोन्ही पुतळे बसवा। शिवाजी महाराज आपलं प्रेरणास्थान आहे, परंतु एकाला न्याय आणि एकावर अन्याय असं करू नका। आम्ही असं आम्हाला एसपी साहेबांनी आव्हान दिलं की आम्ही 100% तुम्हाला न्याय देऊ। या यात्रेनिमित्त 14 तारखेच्या आपण काय संदेश देणार नेवासा तालुक्यातील जनतेला? संदेश हा चालले का आठवले साहेब या तिसऱ्यांदा लोकसभेत गेली अनेक वर्षापासून पेंढारतोळीपासून खेड्यापाड्यामध्ये फिरून आठवले साहेबांनी गोरगरीब लोकांना न्याय दिलाय। आठवले साहेबांमुळे ग्रामीण भागाला संघटन वाढलेलं आहे आणि फार संघर्ष करून तो नेता मोठा झालेला आहे आणि त्यांच्यामुळे आज गावगावमध्ये आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत तर आम्ही सन्मान देतो आणि म्हणून त्यांना सत्कार सोहळा आम्ही ठेवला आहे आणि बाबासाहेबांचा पुतळ्याचा पण अनावरण सोहळा आहे, म्हणून जास्तीत जास्त लोकसंख्येने यावं हेच आम्ही कार्यकर्त्यांना आवाहन केलं। आपण काय सांगाल? राहुरी तालुका येथे कणगरगाव या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम उपस्थित करण्यात आला आहे आणि नेवासा तालुक्याच्या वतीनं मी सांगू इच्छितो की सर्व कार्यकर्त्यांना, कारण सुरेंद्र भाऊ यांची आपल्याला मोठी ताकद वाढायची आहे, कारण नगर जिल्ह्यामध्ये सुरेंद्र भाऊ हे एकमेव नेता आहे का ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो, कारण त्या ठिकाणी एक एवढा मोठा नेता आहे की सुरेंद्र भाऊ त्या ठिकाणी धावून जातात। कारण तेलकुळगावला एक मध्ये एक पुतळ्याची विटा म्हणाली, तिथं